कसं काय बरं आहे ना? सगळ्यांना सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. थंडीचे दिवस आहेत आणि थंडी आज तर कमी आहे कारण मुंबईकरांचे आलेले, बरोबर की नाही? काल भरपूर होती आणि आज कमी आहे. हा, हीट कमी झाली कारण हीट मुंबईची हीट आलेली आहे, बरोबर की नाही? मनास संशय मिटे आणि मित्रास मित्र भेटे. आज 10:30 वाजता बालवाडीच्या उद्घाटनासाठी उच्चाटनासाठी आमच्या ओमडी गावचे उपसरपंच जितू कदम इथं हजर होणार होते, पण अद्याप त्यांचा काही इथं पत्त्या नाही. येतील कधी येतील? सभा भरल्यावर येतील का राज ठाकरेंसारखे? पण त्यांचा पत्त्या नाही. आम्ही वाट बघतोय, त्यांचा काही पत्त्या नाही. आपण त्यांना आवाज येऊन बघूया. ओ जितू भाई, जितू भाई आले 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 आले. या या या. गावाचं संपूर्ण राजकारण बदललंय. कधी? आहेस कुठे तू? अरे आम्ही इथंच आहे, पण तुम्ही आता आलेले आहे. जिल्हा परिषद निवडणुका आले आणि आज सगळे येत आहेत. आज आपल्या गणपती उत्सवाचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. सत्यनारायणची महापूजा आहे. बरोबर आहे. हळदी कुंकू आहे. सगळे येत आहेत, सगळे जात आहेत, पण तुझा पत्ता नाही लागला. अरे जितू दादा, मी तुमच्या आधी इथं आलो. 10:30चा टाइम होता, 12 वाजून गेले तरी तुमचा पत्ता इथं नाही. ते बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर. मग तुम्ही कुठे अडकला होता सांगा जरा. काय झालं? माझा एक घरचा प्रॉब्लेम होता ना. काय घरचा प्रॉब्लेम होता? अरे घरचा प्रॉब्लेम म्हणजे माझी बायको सध्या गाण्याच्या प्रॉब्लेम मध्ये. गाण्याचं म्हणजे गायकी गाते वेपाट गाते? अरे भाई भयान आहे. नंबर गाते कुठल्या चॅनलवर? सगळे सह्याद्री, अरे स्टार प्रवाहावर. स्टार प्रवाहावर. स्टार प्लस वरती गेली आहे. जोरदार टाळ्या यांच्या बायकोसाठी होता. सोपं नाही. सोपं नाही काय? सोपं नाही म्हणजे काय? अजिबात नाही. की तिने आता त्या गाण्याच्या परफॉर्मन्स मध्ये तालुका स्पर्धा जिंकली. काय म्हणताय? तालुका नंतर जिल्ह्यावरती गेली. जिल्ह्यावर गेलेली आहे. जिल्ह्यावरती सोपं नाही. जिल्ह्यावरतीच आहे गेली. जिल्ह्यावर गेली काय? राज्यावर पण गेली. अरे राज्यावर सोडून दे, देशावर. देशावरती गेली. देशावर पण गेली. जोरदार मी कुठे बोललं माझी आहे? बरोबर आहे. तिचा सत्कार राज्यावरती गेल्यानंतर, देशावरती गेल्यानंतर हा, अरे द्रौपदी मुर्मूर कसा? द्रौपदी मुर्मू काय? अरे राष्ट्रपती. द्रौपदी मुर्मू काय? कोण आहे? अरे भडव्या राष्ट्रपती मुरमुर कुठली? कोकणातली काय ती? मुर्मूर. मुरमुर अजिबात नाही. बोलतोस काय? द्रौपदी मुर्मूर कडनं सत्कार झाला मुरमुर आणि तिला 50,000चा घड्याळ भेटला. 50,000 तोडा मारलेले आहेत पटापट. हे पटकन टाळ्या मारा. स्वप्नात 50,000चा घड्याळ तिच्या हातात तिला बांधला. घड्याळ मारलेलं आहे? 50,000 रुपयाचा घड्याळ दिलेला आहे. अरे आणि नुसतं 50,000 होते, पण ते घड्याळच होतं. घड्याळ होतं. सोन्याचे- 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं द्या. ओमणी गावातली ही आपली सून आहे आणि द्रौपदी मुर्मूर आणि राष्ट्रपती. आणि ते नुसतं घड्याळ भेटत नाही, त्या सोन्याचे काटे. घड्याळात सोन्याचे काटे पण आहेत. आणि ते अंक कुठले आहेत? चांदीचे अंक आहे. चांदीचे अंक आहेत. अंक चांदीचे आणि सोन्याचे काटे. जोरदार टाळ्या. डायमंड मार्केट मध्ये होती वाटतं. रोलेक्स रोलेक्स. हे गण्या, रोलेक्सच्या गड्या. घड्याळ घेऊन ती आली. आली. आणि कुठं आली? मुंबईत आली. ओमली गावाच्या सीमेवर आलेली आहे. सोपं नाही. सोपं गावत नाही. अरे उपसरपंचाची बायको आहे. बस. आणि सानवाडीचं नाव रोशन केलेलं आहे उपसरपंच. नाही, सोपं नाही. सोपं नाही अरे जाय. उपसरपंचाची बायको बरोबर आहे. सोन्याचा घडा घेऊन घरात आली. आली नाही. आणि घरात आल्यानंतर काय झालं? पुढं काय झालं? काय नाही, सकाळी उठली, हा, घड्याळ काढायला तयार नाही. बरोबर आहे. मी म्हणतोय घड्याळ घालून पाण्यावर जाऊ नकोस. घड्या घालून पाण्यावर गेली. अरे पाण्यावर जाऊ
अरे ग्रामपंचायत नळ योजना घरात असताना पाण्यावर कशी गेली? अरे नळाला पाणी नाही. गाड्या सोडतो पाणी ना हा. पचन होत नाही, बरोबर आहे. गण्याच्या टाकीतलं पाणी पचन होत नाही. विहिरीचं पाणी पाहिजे, लक्ष्मीच्या विहिरीचं पाणी पाहिजे. हा. ते आणि डायरेक्ट सरळ सकाळी उठली हा. आणि तो घड्याळ काढायला तयार नाही. गाड्या गाड्या द्या. हा? मी म्हणतो 50,000चं गाड्या हा. हरून जाऊ नको, कुठं जाऊ नको, पाण्यावर जाऊ नको. पाण्यावर जाऊ नको, बरोबर आहे. हा. तरी पण सुद्धा ती गाड्या घालून पाण्यावर गेली गेली, गेली आणि कानात टाकला. काढणं टाकलं लक्ष्मीच्या विहिरीत. हो बा. रिंगीच्या आपल्या विहिरीत, रिंगीच्या विहिरीत टाकलेलं आहे. रिंगीच्या विहिरीत पपी ऐकतोस ना? हा. पपी जाल काढायला. कानात टाकला आणि गाड्या पाण्यात पडला. घड्या पाण्यात पडला. गाड्या पाण्यात पडला काढणं टाकल्याबरोबर घड्या पाण्यात पडलं नाही, बरोबर आहे. आणि गाड्या पाण्यात पडल्यानंतर गाड्या खाली गेला कुठं? तळाशी, विहिरीच्या तळाशी गेला. आणि ती तशीच आली. तशी झाली. मला म्हणते काय करू आणि रडायला लागली. काय मोकळून रडायला लागली. बाई 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 अगदी रिंगीच्या विहिरीपासून जितूच्या घरामधनं धावत आलेली आहे. कुठं गेली वैष्णवी? हा? हा. रडायला आली, धावत धावत आलेली आहे. अक्षरशः रडली. बाई 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 बाई. अरे मी हा डॉक्टर आणला, कुठला? पाटील. हा. तांबे आणला. ताब्याचा काय उपयोग येत नाही. सगळ्यांचे डॉक्टर आणले. हा. बाई ऐकायला तयार नाही. ऐकलीच नाही. हा. तयार नाही. जेवली नाही नाव असं किती दिवस? किती दिवस ना म्हणू दे. हा. लगेच तसाच उठलो. हा. चैन पडेना मला. मग मी तसाच उठलो. हा. तसाच केलो व्हिडिओ होती. कुठं? माझ्या मित्रांना फोन केला. कुठं? श्रीमंतरला, सगळ्यांना फोन केला. पप्याला, कोणाला फोन केला? सगळ्या गावातल्या माणसाला फोन केला. हा. सगळ्यांना बोलावून घेतली. दोघांना पण बोलवली. सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बोलावून अगदी घेतली. गडचिवाडी पासून सगळ्यांना. ऐकलं काय मंडळी? सगळ्यांना बोलावून घेतलेली आहे. घड्याळ कुठं पडलाय? हा. आणि घड्याची किंमत काय आहे? 50,000 रुपये. 50,000 रुपये शोधायचे. बरोबर आहे. परत पाण्याचा पंप लावला. पंप लावला, पाण्याला पंप हापसा मारला. असं नाही, पूर्ण पंप लावला. पाणी उपसायला बघितलं. हा विषय तुला माहिती आहे मला. अरे पाणी यायला तयार नाही. आपलं पाणी संपायला नाही. पावसाची सीझन ना. हा. पाणी यायला तर पूर्ण पडतोय तरी पण दमलो. पर्यापासून नदीपर्यंत सगळे पाणी ओढले, पंप ओढले, सगळं म्हणजे काय ऐकलं आहे, पाणी थांबायला तयार नाही. शेवटी वीर आठवडीचा प्रयत्न संपवला. पर्यापासून नदीपर्यंत सगळा भरलेला आहे. सगळे विहीर काठोकाठ भरलेली, पाणी गेलं आणि याचा पण आवाज गेलेला आहे. अरे सगळे पंप बोलवले, पंप बोलवले नाही तयार पाणी बोलवले सावडापासून. हा पाणी आढायला तयार नाही. तुम्ही बोला, मी मग ऐकतो. शेवटी काय केलं? काय केला? शेवटी म्हटलो थांबा. सचिन कदम आले होते का सचिन तिकडे? कदम बोलवली. हा, त्यांना विचारलं, तुम्ही मुंबईत तातडीने या. हा, सगळ्यांना बोलवून घेतली. वाडकऱ्यांना बोलवली, गावकऱ्यांना बोलवली, सगळ्यांना बरोबर आहे. बोलवली. गावाचा विषय नाही, हा वाडीचा विषय, हा भावकीचा विषय आहे. बरोबर आहे. आम्ही सगळ्यांना बोलवून घेतली. हा. पंप काय वीर काय हटायला तयार नाही. आटाय तयार नाही, बरोबर आहे. शेवटी काय केलं? हा. शेवटी म्हटलं विचार केला. गाव गावच की देव देवच की नाही 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 नाही. नाही, 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 नाही. मग काय केला? मग हे सगळं म्हटलं सोडून दिलं. हा. तुम्ही तुमच्या घरात जावा. मी कुठलं बोललोय? सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही हा. तुमच्या घरात जावा. बरोबर मी आहे. माझ्या घरात जातो. हम्म. आणि येऊन बायकोला सांगितलं हा. पाणी काय आटत नाही. आटत नाही, पाणी आटायला तयार नाही. अजिबात नाही. आणि बायकोन जो हंबरला फोडला. आंबरला फोडला तो आली तिकडं रत्नागिरीत, कुठं मानवीला, कुठे गेली? हा. रत्नागिरीपर्यंत हंबरला फुटला. हा. अरे रडवेळी झाली. माहेरी बोचला, साहेबान सोडला. सोडला, सगळं सोडला. सोडला, अजिबात ऐकायला तयार नाही. आवाजच नाही, अरे पोरीवर लक्ष नाही. लक्षात नाही, अरे कोणावरती लक्ष नाही. लक्षात नाही. फक्त तिचा गाजेचा घड्याळ. घड्याळ 50,000चा ही पण तिचा नवरा पक्का ना. द्रौपदी चुरमुरने दिलेला. अरे मी पण ठरवलं नाही. नाही. मग मी पण परत अशी उठलो. हा. दुपारी उठलो. हा. परत गेलो. गेलो आणि परत सगळ्या मेस्त्र्यांना बोलवली. मेस्त्री व्हिडिओ करतो ना. मेस्त्री हा सगळ्या सगळ्या विषय मेस्त्री हा विशा मेस्त्री बोलवले. ओमरकर. पाद्या मेस्त्री बोलले. विजय मेस्त्री बोलव. सगळ्या मेस्त्र्यांना बोलवली. सगळ्या मेस्त्रीने बोलवलेले आहे. सांगितलं कुऱ्हाडी घेऊन या. पुराणी सोन्याची का चांदीची? अरे सगळ्यांना कुऱ्हाडी घेऊन बोलवली आणि एका साईडनी पाणी कापायला सुरुवात केली. काय म्हणतो? विहिरीतला पाणी कापायला सुरुवात केली. पुराणी मग पाणी काय करणार? कंपन पाणी येत नाही म्हटल्यावरती काय करायचं? कंपन कापतो. कंपन पाणी येत नाही म्हटल्यावर काय करायचं काय मी? पुराणी पाणी कापला. बायको रडते तिकडं. बरोबर आहे. प्रश्न माझ्यावरती पडलाय.
कुऱ्हाडी पाणी कापला हा, सरळ सरळ काप एक कसा साईड पाणी कापायला सुरुवात केली. काप कसा धर काप हा. आणि टाक वर. वर धर पाणी सुद्या वातावरती सुद्या पापला हा, हर तासा वर उघडी हा, सरळ धाबा धब कापायला सुरुवात केली. कापायला सुरुवात केली पाण्याला भेट नाही. हा शेवटी हा. कंटाळलेला हा. सोडून दिला विचार सोडून दिला आणि सरळ आलो आलो आणि गणपतीला नवस बोललो. आपल्या गणपती गजाननाला हा गजाननाला नवस इच्छापूर्ती गणेशाला ओमणी सानवाडीच्या गणेशाला बायको सुकली साप. सुकली सुकली म्हणजे 4 दिवस जेवली नाही. 4 दिवस जेवली नाही. कुठं आहे ती? आता बघतोच आहे मी साप सुकलेली साप सुकलेली. ए बाई, बरोबर आहे. गणपती उत्सवाला असते सकाळी आलो सकाळी बघितली बोलू ही एवढी सुकली का आता ही मला कहाणी करते गणपतीला नवस बोललो. नवस केला सकाळी नवस केला. नवस केला आज संध्याकाळी ती पाण्यावर गेली पाण्यावर गेली आणि तुला वाटतं कांदा टाकला. कांदा टाकला आणि घड्याळ आला. पाणी आटला होता काय नाही मग कांदा टाकला असा. कांदा टाकला असा कांदा टाकला. असा टाकला असा असा टाकल्या बरोबर काय आहे घड्याळ काढण्यात कांद्यात आला. काढण्यात घड्याळ आला हा काय खुश झाली. किती दिवस झाले होते घड्याळ पडून 1 वर्षाचा घड्याळ काढण्यात असा पटकन आला आणि मला दाखवायला आली. दाखवायला घेऊन आली हो धनी धनी अहो, काय घड्याळ चालतोय बघा अजून तसा तसा. घड्याळ चालतोय हो. माझ्या महाराजांनी इकडे- धन्यवाद धन्यवाद धन्यवाद